असं आपण म्हणतो, परंतु त्याचा मूळ शब्द हा सुघट आहे. अपभ्रंश म्हणून त्याला आपण सुगड म्हणतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे भारतामध्ये ह्या काळामध्ये म्हणजे पौष महिन्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारची फळं तसेच वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात आणि ह्या काळामध्ये आपला जो अग्नी आहे, भूक आहे ती चांगली असते. आपण ह्या सर्व फळभाज्या खाल्ल्या की आपल्याला त्यापासून एनर्जी प्राप्त होते आणि ही एनर्जी वर्षभर टिकून राहते. सर्वात प्रथम जाणून घेऊयात की सुगड पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक असतात. तर हे जे साहित्य आहे ते आपण आदल्या दिवशीच तयार करून ठेवावे. सुगड पूजेसाठी बरेच जण काळे सुगड वापरतात, तर बरेच जण तपकिरी रंगाचे सुगड वापरतात. तर आजच्या पूजेमध्ये मी तांब्याचे सुगड वापरत आहे. आपल्याला लागणार आहे छोटे मोठे 5 सुगड, तसेच हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोर, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या ओंब्या, फुलं, पाट, तसेच एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र. त्यानंतर दिवा, निरांजन, अगरबत्ती, धूप या सर्व गोष्टींची आवश्यकता लागणार आहे. तर सर्वात प्रथम आपण ज्या ठिकाणी सुगड पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवावा आणि त्या पाटावर लाल रंगाचा वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यावे. या ठिकाणी मी पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरले आहे. त्यानंतर दिवा लावून घ्यावा. पाटाच्या भोवती रांगोळी काढून घ्यावी. तसेच आपण जे साहित्य आणले आहेत, गहू, तिळगुळ, लाडू वगैरे जे काही साहित्य आहे ते सर्व एक टोपामध्ये एकत्र करून घ्यावे किंवा एका प्लेटमध्ये ठेवावे. त्यानंतर आपण जे सुगड आणले आहे त्या सुगडला कलवा बांधून घ्यावा. त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला सुगड ठेवायचे आहे म्हणजे चौरंगावरच्या लाल वस्त्रावर, तर त्या ठिकाणी तांदूळ किंवा गव्हाच्या राशी ठेवाव्यात आणि त्या राशीवर आपल्याला हे सुगड ठेवायचे आहे. ह्या 5 सुगडांना आपल्याला 5 ठिकाणी हळद आणि कुंकू लावून घ्यायचे आहे. तर थोडीशी हळद आणि कुंकू एकत्र करून ओले करावे किंवा वेगवेगळे ओले करून मग ते लावावे. तर अशा प्रकारे हे आपण कुंकू लावून घेतलं आहे आणि ह्या सुगडामध्ये आपण सर्व साहित्य टाकणार आहोत. सर्वात आधी आपल्याला ह्या सुगडामध्ये गहू किंवा जे काही तुम्ही धान्य आणलं असेल तर ते धान्य टाकून घ्यायचं आहे. तरी मी या ठिकाणी गहू आणले होते म्हणून मी या ठिकाणी सुगडांमध्ये गहू भरत आहे.